अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED टीव्ही, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेडकच्या बैलगाडा मैदानात हरण्याची बैलजोडी विजयी। माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीला मोठा प्रतिसाद। बेडक येथील आयोजित बैलगाडी शर्यतीत जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचा मानकरी हरण्याची बैलगाडी जोडी ठरली। हिंद केसरी हरण्या संदीप पाटील कोल्हापूर या बैलासमवेत तांबडा हरण्या प्रकाश देवकाते सोनू माने रामपूरवाडी यांची बैलजोडी प्रथम आली। अत्यंत अटीतटीच्या लढतीत शर्यती उत्साहात संपन्न झाल्या। बेडक पट्ट्यात माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने बैलगाडी शर्यत प्रेमींनी उपस्थिती दर्शवली। स्पर्धा 4 गटात आयोजित केल्या होत्या। यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे म्हैसाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब मुळीक, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे, जिल्हा बँक संचालक बाळासाहेब होनमोरे, मिरज बाजार समितीचे सभापती बापूसू बुरसे, सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले। अ गटात 2रा क्रमांक महेश बोंद्रे हरिपूर, 3रा क्रमांक प्रतीक नलवडे तासगाव, ब गटात प्रथम विजय नागरगोजे बेडक, 2य शरद पाटील बेडक, तृतीय विष्णू पाटील बेडक यासह दुस्सा चौसा व आदत गटात 3 क्रमांक काढण्यात आले। विजेत्या बैलगाडी मालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। बेडकच्या शर्यत प्रेमींनी मैदानासाठी कष्ट घेतले। होण्याचा खेळ आहे। मधल्या काळामध्ये बैलगाडा शर्यती बंद होत्या। आमच्या पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेत अनेक वेळा आवाज उठवला, सुप्रीम कोर्टापर्यंत त्याचा पाठपुरावा केला आणि आज या बैलगाडा शर्यतीला मान्यता मिळाल्यावर महाराष्ट्रभर अशा बैलगाडा शर्यती फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत। त्यातलाच एक भाग आज या ठिकाणी होतोय। मला खात्री आहे की आपल्याला पुढचे काही तास मनमुराद आनंद लुटता येईल। या स्पर्धेचा बापूसाहेब बुरसे हे फार आग्रही होते की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला ह्या स्पर्धा घ्यायच्याच आहेत। कासेगावला माझ्याकडे एकाने स्पर्धा घेतल्या परवा कालच, तर 30-40 हजार लोक स्पर्धा बघायला आलेले होते।